ती भेटली मला। कोण होती ती व्यक्ती? अगं ते काय कळलंच नाही मला, तोंड झाकलं होतं त्यांनी। अगं मग आपण त्याच्यात विश्वास कसा ठेवायचा? तेच कळत नाही ग मला। पण काकू, त्याला माझ्याबद्दल सगळंच माहिती होतं। म्हणजे मी फिजिक्सच्या पेपरच्या दिवशी केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेले होते ते सुद्धा माहिती होतं। काय? त्यांनी मला पास करून देण्यासाठी 1.5 लाख रुपये मागितले। काय करायचं सांगा? अहो रिझल्ट लागेपर्यंत तरी धीर धरा। नाही नाही, विश्वंभर साहेब उठसूट तुम्हाला इंटरव्ह्यू नाही देणार। हा अपर्णा, मला जर कोणी विचारलं ना तर काय सांगायचं? मी पार्टी ऑफिस मध्ये आहे म्हणून। हे पत्रकार लोक ना, ह्यांना काही देणं घेणंच नाहीये ग। हे बघ श्रावणी, तू टेन्शन नको घेऊसा या सगळ्याचा, आपण करूया हँडल सगळं। यांना इतकं टेन्शन मध्ये मी कधीच पाहिलं नव्हतं। साधा रिझल्ट आहे, पण या विरोधकांनी त्याचं राजकारण करून ठेवलंय। काकू, याचा अर्थ काही करून मला परीक्षेत पास व्हायलाच हवं। मग 1.5 लाख रुपये देऊन जर मी पास झाले तर काय हरकत आहे ना? काकू, पण माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ग। तुझ्याकडे आहेत का? आहेत माझ्याकडे, मी आणते लगेच। हा मॅडम, हे काय कालोय? तुम्ही पैसे देऊन पास व्हायलाय? मॅडम मी काय विचारायला लागलोय? तुम्ही पैसे देऊन पास व्हायला लागलाय? हो। अहो पण का? तुला नाही कळणार ते। माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये शुभ। अहो पण काय गरज काय? हे बघ, मी असं नाही केलं ना तर बाबांचं नाव खूप खराब होईल। त्याचा विचार तुम्ही करू नका सा, साहेब त्यांचे ते बघून घेतील। तुला काय कळतच नाही। बाबांची इज्जत वाचवायची असेल तर हे करावंच लागेल। मॅडम तुम्ही लय विचार करायलाय सा। हे बघ, मी असा निर्णय का घेतलाय ना ते तुला नाही कळणार। मला कळतंय मॅडम, तुम्ही घाबरलाय, पण असं सत्याची कास सोडून तुम्ही खोटाडेपणा कधीपासून वागायला लागलो? मला नाही ऐकायचं तुझं काही शुभ। मॅडम मला एवढंच माहिती आहे तुम्ही चुकीचं वागायला लागलाय। हे बघ, माझा निर्णय झालाय आणि तो आता मी बदलणार नाही। मॅडम तुम्ही मला मित्र म्हणताय ना, मित्र म्हणून सांगतो, असं करू नका। ज्या वेळेला नाही ऐकणार मी तुझं काही शुभ। माझ्या बाबांचा प्रश्न आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते। ठीक आहे, मग जे करायचं ते करा, इथं मी तुमच्या बरोबर नाही। काकू, बघितलंस ना, शुभूला अजिबात पटलेलं नाहीये। तू सांगणार नाही ना कोणाला? नाही सांगणार। इतका विश्वास आपण त्याच्यावर ठेवूच शकतो। तू हे पैसे ठेव आणि जा तू। बाबांसाठी एवढं तर मी करूच शकते। मग ह्या वेळेला शुभू माझ्या बरोबर नसला ना तरी चालेल।